तर नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर माझ्यातर्फे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळ सकाळी मस्तपैकी उठल्यानंतर आंघोळ ते केली ना, आंघोळ ते करून आपल्या गाडीला काढलं आणि थेट आलो बघा इंजिनियरच्या रूमवर. मग इथं आल्यानंतर काय आपल्या नाश्त्याला केलं बघा मस्तपैकी इडली सांबर. मग काय इडली सांबर ताव मारला, ताव ते मारून आपलं तर पोट भरलं, तर मग गाडीचं पण पोट भरावं म्हणून काय तिला नेलं बघा सोनवतीला, कारण की आपलं डिझेल संपलं तर कमी होतं. मग तिला घेऊन आलो डिझेल ते भरलं आणि तेवढ्यातच आपल्याला भेटलं ते बघा सोयल शेट पाणी घ्याल ते भरून. मग काय त्यांची भेट ते घेऊन डिझेल ते भरून निघालो बघा आपल्या कॅम्पवर जाताना पीठ ते न्यायचं होतं. मग तिथून पीठ ते घेतलं आणि साहेबाच्या रूमवर ते ठेवून साहेबाला घेतलं. साहेबाला ते घेऊन जमलपूरमध्ये सोडलो बघा, कारण की इथं काम चालू होतं. मग त्या साहेबाला तिथं सोडलं आणि तिथून आलं बघा थेट हाशेगाववाडीमध्ये, कारण की आज प्युअर शिफ्ट होणार होतं चाकूरला कव्याहून. मग काय त्यांचं सामान ते भरलं पेवर ऑपरेटरला ते बसवलं आणि थेट आलं बघा कव्यामध्ये, कारण की इथं होतं पेवर न्यायला आलतोय बघा 2 टेलर 2 क्रेन. मग त्यांना तिथं सोडलं आणि तिथून आलं बघा आपल्या सोनवती कॅम्पला, कारण की इथून न्यायचं होतं थोडं सिमेंट ते न्यायचं होतं मग कस ते भरले आणि तिथून आलं बघा आपल्या इंजिनियरच्या रूमवर, कारण की इथून न्यायचे होते दुपारचे डबे ते घेऊन निघालतोच. तेवढ्यात आलता सोहेलचा फोन, कारण की सोनवतीचे पण डबे न्यायचे होते. मग काय सोहेल पण आला. सोहेल कोण डबे ते घेतले, सगळ्याला डबे वाटत थेट आलं बघा खुटेगावमध्ये मस्तपैकी मीन साहेबानं जेवण ते केलं. लांब सडक पडलं बघा मंदिरामध्ये, एवढे थंडगार झोप लागली का नाही. तेवढ्यातच उठलो मग 4-5 वाजता. मग 4 वाजता उठल्यानंतर मस्तपैकी बाहेर पाऊस चालू होता आणि तेवढ्यातच साहेबांना लावलं ते बघा इम्रान हाशमीचा नवीन पिक्चर आलेला. अख्खा बॉलिवूड एक तरफ आणि इम्रान हाशमी एक तरफ म्हणल्यावर झालता खेळ. मग काय तिथून मस्तपैकी पिक्चर ते बघितलो आणि आलो बाहेर. मस्त चहा ते घेतलं, चहा ते घेऊन निघालो बघा आपल्या रूमवर आल्यानंतर काय साहेबाला काजू खाऊ वाटलं ते. मग काय मार्टमध्ये आलो, काजूचं पॅकेट ते घेतलं, पॅकेट ते घेऊन दिलं रूमवर आणि रूमवरून निघालो बघा डब्याचं आपण डबा पॅक करून आपल्या हॉस्पिटलला, कारण की दिदी तिथं ऍडमिट होती, डिलिव्हरी झाली. मग काय तिथं आल्यानंतर आम्ही सगळ्यांना जेवण ते केलं मस्तपैकी. इथंच आतरून करून लांब सडक पडलो बघा. तर भावानं तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय.